सईद भाई, आपण स्वतः या विषयावरती त्या ठिकाणी त्या जागेवरती होता. आता 2 दिवसापासून 4 दिवसापासून जो सोशल मीडियावरती हा सगळा सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याच्यामध्ये वातावरण थोडं बिघडत चाललं होतं. आता तुमच्या त्या संदर्भात काय तक्रार किंवा काय तुमच्या भावना आहेत का? अभी 2 दिन से तो मैं पुलिस चौकी में आ रहा. 2 दिन से तो मेरे को बहुत से लोगों ने डरा है, धमकाया, ये करेंगे वो करेंगे, लेकिन तौसीफ भाई स्वाति ताई ने मेरा 2 दिन से मेरा साथ दिया. कल सुबह भी हम 4 बजे तक पुलिस चौकी में थे. उसके बाद में आज मोहसिन भाई भी आए, तो हमारे आपस में बैठे हम लोग बात किए. तो हम लोग ने यही बोली कि बात को बढ़ा के कुछ मतलब नहीं है. हम सब एक हिंदुस्तान के अंदर रहते तो भाईचारे का पैगाम हम सबको पहुँचाएंगे. तो जो लेडीज़ ने मेरे को मारी थी, मैंने भी उससे माफ़ी मांगा और लेडीज़ ने भी मुझसे माफ़ी मांगी. हम लोगों ने बात को इधर ही ख़त्म कर दिए. अभी हम लोग के अंदर ना कुछ झगड़ा है ना कुछ है. जो भी बात थी हम लोगों ने वानोडी पुलिस चौकी के अंदर ख़त्म कर दी. म्हणजे हा जो वाद झाला होता, हा जो वाद झालेला होता, तुम्ही त्या महिलेला ओळखत नव्हता आणि ती महिला तुम्हाला ओळखत नव्हती, परंतु हा जातीय वाद नव्हता. हा फक्त तुमचा किरकोळ काहीतरी क्षुल्लक कारणावरून वाद झालेला आहे आणि त्याला इतर समाजांनी सोशल मीडियावरती जातीय तेढ निर्माण होण्याकरता तसं रंग देण्यात आलं होतं. या संदर्भात आपण काय सांगाल? यानी कि जो हम लोग का उधर वाद हुआ वो गाड़ी के ऊपर से हुआ था, कैमरा चेक करने के ऊपर से हुआ था. फिर वो वीडियो सोशल मीडिया के ऊपर वायरल होने के बाद में बहुत से लोगों का मेरे को फ़ोन आया, बहुत से लोगों का पुलिस चौकी में भी फ़ोन आया और अलग अलग जगह ना अलग अलग अफवाह उठने लगी. उसकी वजह से बात को इतनी बढ़ा नहीं पड़ी और अपने आप वो बात इतनी बढ़ गई जब जाके बात यहाँ तक पहुँच गई थी. आता या भाऊनी दिलेल्या माहितीनुसार की हा प्रकार जातीयवाद किंवा समाजात तेढ निर्माण होण्यासारखा होता नाही, परंतु त्याला काही सोशल मीडियावर काही लोकांनी तसा रंग दिलेला होता. परंतु आज या ठिकाणी या मागील ह्या आमच्या थांबलेले जे सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट असतील, स्वातीताई असतील, मोहसिन हसनभाई शेखे यांनी हे प्रकरण सगळं या ठिकाणी मिटवलेलं आहे आणि त्या ताईंनी आणि यांनी दोघांनी एकमेकांना माफी मागितलेली हे प्रकरण मिटलेलं आहे आणि पोलिसांच्या वतीने असं सांगण्यात आलं की इथून पुढं कुणी ह्या व्हिडिओचा गैरवापर करून सोशल मीडियावरती गैरप्रकार पद्धतीने वावर करू नये अशी पोलिसांनी ठामपणे या ठिकाणी आव्हान दिलेले आहे आणि इथून पुढे जर कधी तो व्हिडिओ व्हायरल करण्यात येईल पोलिसांच्या वतीने त्यांच्यावरती कठोरात कठोर कडक कारवाई करण्यात येईल. सतर्क महाराष्ट्र न्यूज, पुणे.